नमस्कार मंडळी, मी प्रमिला आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. स्पेशली ना मेथी सर्वांनाच आवडते, पण मेथीची भाजी म्हटलं तर ती मुलं खायचा कंटाळा करतात. तर आज आपण मेथीची भाजी न बनवता वेगळीच रेसिपी बनवणार आहोत आणि ती खूप टेस्टी आहे. दुपारच्या जेवणामध्ये काय बनवायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. मग भाज्या आपल्या घरात असो किंवा नसो, तरीसुद्धा तो प्रश्न कायमच राहणार आहे. कारण की एवढ्या भाज्या असल्या तरी मुलांना भाज्या आवडत नाही. पण आज आपण ह्या मेथीपासून मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत. तर मेथी मी सगळ्यात अगोदर निवडून घेतली आहे आणि अशा प्रकारे बारीक-बारीक मी ती कापून घेते आहे. कापून झाल्यानंतर आपल्याला ही मेथी छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. जरी अगोदर धुतली तरीही चालेल, पण मी मेथी कापल्यानंतर धुतली आहे. आता ही मेथी धुवून घेतली चाळणीमध्ये छान अशी. चाळणीमध्ये डायरेक्टली नळाखालीच धुवायची, म्हणजे कसं यामध्ये माती वगैरे असेल ती व्यवस्थित स्वच्छ होते आणि मेथी चांगली आपली धुता येते. आता इथे मी मेथी स्वच्छ धुवून घेतली. आपल्याला याच्यासाठी वाटण तयार करायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालून घेतल्या. त्यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे आणि थोडंसं आलं टाकून याला आपण बारीक वाटून घ्यायचं आहे, पाणी न घालता. या पद्धतीने एक मोठी परात घेतली आणि त्यामध्ये आपण जी मेथी धुवून घेतली आहे ती घालून घेतली. यातलं सगळं पाणी आहे निथळून घ्यायचं. चाळणीमध्ये धुतल्यामुळे पाणीसुद्धा व्यवस्थित निथळलं जातं. आता यामध्ये काही सुके मसाले घालून घ्यायचे आहे. 1 चमचा यामध्ये मी लाल तिखट घातलं आहे. 1 ते 1.5 चमचा धणे पावडर घातली आहे. अर्धा चमचा हळद पावडर घातली आहे. हिरवी मिरची आपण वाटून घातली आहे, त्यामुळे लाल तिखट आपण आपल्या आवडीनुसार घालायचं आहे. वाटलेलं हिरवी मिरचीचं वाटण घातलं. 2 ते 3 चमचे सफेद तीळ घालून घेतले. अर्धा चमचा ओवा घालून घेतला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली. यामध्ये थोडीशी कसुरी मेथीसुद्धा घालायची. यामुळे आपली रेसिपी खूप छान लागते चवीला. हातावर चोळून घालायची. आता यामध्ये अर्धा वाटी मी बेसन पीठ घातलं आहे. अर्धा वाटी तांदळाचं पीठ घातलं आहे आणि 1 ते 2 वाटी मी इथे मोठी गव्हाचं पीठ घेतलं आहे. पीठ हे गव्हाचं आपल्याला लागेल तसं यामध्ये घालायचं आहे. चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलं आहे. तेलामुळे आपली ही जी रेसिपी तयार होणार आहे ती अगदी खुसखुशीत आणि मस्त अशी चवीला लागणार आहे. तर हे सगळं आपल्याला अगोदर पाणी न घालता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच पाणी नाही घालायचं, कारण की आपल्याला लागेल तसं यामध्ये पाणी घालून ॲड करायचं आहे. आता इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं. त्यातलं 1 वाटी अगोदर घातलं होतं आणि नंतर परत 1 वाटी पीठ घालून घेतलं आहे आणि गरजेनुसार यामध्ये पाणी घालून आता याचा आपल्याला घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. यामध्ये आपण तांदळाचं अर्धा वाटी पीठ घातलं आहे आणि बेसन पीठ घातलं आहे. आज आपण मेथीची मस्त खुसखुशीत अशी पुरी बनवणार आहोत. तांदळाच्या पिठाने पुरी ही छान अशी खुसखुशीत तयार होते. या पद्धतीने पिठाचा असा गोळा तयार करून घ्यायचा, पीठ मळून घ्यायचं आणि हे पीठ 10 ते 15 मिनटासाठी झाकून ठेवायचं, म्हणजे पीठ छान असं मुरतं. पुरीसाठी जेव्हा आपण हे पीठ मळणार आहोत तेव्हा ते घट्ट मळायचं. घट्ट जर पीठ मळलं तर आपली पुरी छान अशी खुसखुशीत तयार होते. पीठ जर आपण पातळ मळलं तर आपली पुरी ही खुसखुशीत होणार नाही. तेलामध्ये जेव्हा आपण पुरी तळणार तेव्हा ती तेल धरेल. आपल्याला जर वाटत असेल की आपलं पीठ हे पातळ झालं आहे तर यामध्ये थोडंसं पीठ ॲड करायचं आणि परत एकदा हे पीठ मळून घ्यायचं. पिठाला तेलाचा हात लावून छान असे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले आहे. आपल्याला याची पुरी बनवायची आहे, त्यासाठी आपल्याला छोटेच गोळे तयार करायचे आहेत. पोलपाटाला तेल लावून घेतलं आणि यावरती आपल्याला छोट्या आकाराच्या या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. नेहमी आपण पुरी बनवतो त्याच आकाराची इथे आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे. पुरी लाटताना येथे मी पिठाचा वापर नाही केला, कारण की आपण जेव्हा पुरी तळतो तेव्हा पीठ हे तेलामध्ये जातं आणि सगळं तेल आपल्या इथे खराब होतं. म्हणून काय करायचं, पुरी लाटत असताना थोडं थोडं तेलाचा हात लावायचा खाली, म्हणजे आपली पुरी ही आपण लाटताना खाली चिकटणार नाही. या पद्धतीने पुरी ही लाटून घ्यायची, थोडीशी जाडसरच लाटायची. येथे जर आपण पुरी जास्त पातळ लाटली तरीसुद्धा आपली पुरी ही कडक होते, अशी खुसखुशीत होणार नाही. सगळ्या पुऱ्या मी अगोदर येथे लाटून घेते, म्हणजे तळायला कसं सोपं जाईल. गॅसवरती कढई ठेवायची गरम करायला. त्यामध्ये तेल घालायचं. तेल छान गरम करून घ्यायचं आणि मीडियम गॅस करायचा. तेल आपण किती कढईमध्ये घेतलं आहे त्यानुसार आपण यामध्ये पुरी घालून घ्यायची, 1 किंवा 2.
पुरी तळताना जास्त वेळा पलटी करायची नाही. खालची बाजू छान तळून घ्यायची, नंतर पलटी करायची. दुसरी बाजू छान तळून घ्यायची, म्हणजे पुरी छान अशी मस्तपैकी टम्म फुगते. तर इथे अशी पुरी छान मी तळून घेते आहे. दोन्ही बाजूनी मस्त असा रंग बदलेपर्यंत पुरी तळून घेतली. बऱ्याच वेळी काय होतं, आपण घरी मेथीची आणतो आणि मेथीचे पराठे किंवा मेथीची भाजी बनवतो. पण अशा प्रकारे खुसखुशीत होणाऱ्या मेथीच्या पुऱ्या जरूर बनवून बघा आणि खरं सांगते, मुलांना खूप जास्त आवडतील या. टिफिनमध्ये दिल्या ना, तर मुलं टिफिन पूर्णपणे संपवून येतील. आणि ह्या पुरीसाठी की नाही तुम्हाला एक्स्ट्राची चटणी वगैरे काहीच बनवायची गरज नाही. कारण यामध्ये आपण जे मसाले वगैरे घातले, त्यामुळे पुरीला छान असा फ्लेवर येतो आणि खायला अगदी मस्त अशा छान लागतात. म्हणून मैत्रिणींनो, मार्केटमधून जेव्हा पण तुम्ही मेथी घेऊन याल, त्यावेळी अशा पद्धतीने मेथीच्या पुऱ्या जरूर करून बघा आणि तुमच्या पुऱ्या कशा झाल्या ते कमेंटमध्ये मला जरूर सांगा. तर मस्त अशी ही खुसखुशीत तम्म फुगलेली पुरी तुम्हाला आवडली असेल तर जरूर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एक छोट्याशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि बाय बाय.